प्रभादेवीच्या पुलाच्या पाडकामामुळे जर पाहिलं विशेष मेगा ब्लॉक जो आहे तो रेल्वेवरती घेण्यात आला होता। मात्र पाहिलं सकाळी 6 पर्यंत खरं तर हा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। मग त्याचा संपूर्ण परिणाम जो आहे तो रेल्वेवरती होताना खरं तर पाहायला मिळत आहे। एकूणच पाहिलं पुलाचं पाडकामाचं काम जे आहे ते संपूर्ण पूर्ण झालं असलं तरी ओव्हरहेडचं काम जे आहे ते सुरू होतं। मात्र आता ते देखील काम संपूर्ण पूर्ण झालेलं आहे। मात्र मुंबई CSTकडे जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या लोकल खरं तर अर्धा ते पाऊण तास उशिराने खरं तर धावत आहेत आणि याचा संपूर्ण परिणाम जो आहे तो रेल्वेवरती होताना पाहिलं ते संपूर्ण रेल्वे जी आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि रेल्वे प्रवासी जे आहेत ते संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती मोठी गर्दी झाली असल्याचं चित्र संपूर्ण पाहायला मिळत आहे। मात्र आता हे संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण झालं असून हे रेल्वे जे आहे ते आता सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मात्र जर पाहिलं 15 ते 20 मिनटं उशिराने जे आहे ते खरं रेल्वे धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन जितेश नागोडकरसह अविनाश माने, LS मराठी, मुंबई।